आणि आता माझे एक्झाम संपले आहेत, म्हणजे वेकेशन स्टार्ट झाले आणि वेकेशन मध्ये आपण जातो गावी, नाही तर बाहेर फिरायला जातो. तो मी चाललो आहे गावी लग्नासाठी. ऍक्च्युली 2-3 गावाला चाललो आपण आई आबांकडे चाललो. ऍक्च्युली तिकडं खूप लग्न म्हणजे 2-3 वेडिंग आहेत. मग तिकडं ऍक्च्युली सेलिब्रेट करायला जायचं. आज खूप रिलेटिव्हचं लग्न आहे आमच्या, थोडं रिलेटिव्हचं लग्न, मग आम्हाला तिकडं जायचं आहे. सो आता आम्ही पॅकिंग स्टार्ट केली आहे. आम्हाला आतापासूनच तयारी सुरू केली. बघा लिपस्टिक लावून बसली, स्वतःहून लावली, आम्ही काहीच नाही लावलं, ती पूर्ण मेकअप आर्टिस्ट. सो आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे 5 वाजेला. आता रात्रीचे वाजले आहेत 9. सो आम्हाला पटकन बॅगा ठेवून जायचं आहे झोपायला आणि मग पटकन उठून आम्ही जाऊ गावाला. सो चला आता मी तुम्हाला भेटतो खालती. आम्ही काय बोलतो बॅग पॅक. सो आपण आता भेटू सकाळी. काय आता आम्ही आलो आहोत खालती आणि आम्ही आता थोडंसं बॅग डिक्कीत ठेवत आहोत. टोटल 8 नाही तर 6 बॅग झाल्या. मग त्या आता आम्ही ठेवू आणि मग लगेच आम्ही निघू गावाला. हे बघा गाईज, आता एवढ्या बॅग्स आहेत आणि आपल्याला आता एवढा स्पेसमध्ये ठेवायचं आहे. माझा पप्पा ठेवतील आणि मग आपण जाऊ. सो गाईज, आता आम्ही एक ब्रेक घेतलाय. आता आम्ही एक हॉटेलला थांबलो आहोत, ज्याचं नाव काय दादी? आकाश मिसळ. सो आता आम्ही तिकडं थांबणार आहोत. मी आता तुम्हाला दाखवतो. गाईज हे बघा, आकाश मिसळ 1972चं आहे. हे असं हॉटेल आहे, थोडंसं इनकम्प्लीट आहे बाहेरचं, पण आतल्या त्यांनी पूर्ण कम्प्लीट केलं आहे. आणि इकडं मला माहिती नाही काय बनतंय. आणि इकडं बेकार ऊन आहे, मागं बघू शकता तुम्ही. आणि इकडं खूप गर्दी पण आहे, वेटिंग पण आहे. सो आता बघू आम्हाला सीट भेटतं का नाही. जर नाही भेटलं तर आम्ही मग दुसऱ्या हॉटेलला जाऊ. जर भेटलं तर चांगलंच आहे, बरं आहे आम्हाला. आणि काय ते बघा, आकारा हॉटेलमध्ये तिकडे समोर स्लाइड्स आहेत. हे बघा, तुम्हाला दिसत असेल. तिकडं जायचं तर मन होतं, पण मग ते आकारा हॉटेलवाल्यांसाठीच आहे जे आकाराला येतात. पण मग ठीक आहे, आता मी कुठं स्लाइडरला करू. आता तसं पण तिथे झोपले तर. आणि इकडं ऊन बघा तुम्ही, खूप ऊन आहे, गरमी पण वाढली. चला आता बिना टाइम वेस्ट आता काय आम्ही चाललो आहोत. अँड गाईज, इट वॉज माय फॉल्ट. मला माहितीच नव्हतं की आपल्या हॉटेलचं नाव आकार आहे. आम्ही आकाराला चाललो आहोत आणि जिकडे स्लाइड्स आहे कुछ भी ते बघा. आता आम्ही सगळे चाललो आहोत. आता आम्ही बघू तिकडं मेन्यूच्या हिशोबाने काय खाणार आहोत. तसं तर आम्ही प्लॅन केला मिसळच खायला, पण मग आता बघू तिकडं जर मिसळ नसली तर मग ठीक आहे, जर असली तर चांगलं आहे. आता चला आता आपण जाऊ आत. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा चांगलं आहे. मला बाहेरून तर थोडंसं कन्स्ट्रक्शन आहे, पण मग मला तर चांगलंच वाटतं आहे तोपर्यंत. हे बघा दिदी उठली आणि त्याच्यासोबत चालली. आणि हे बघा, वाव, हे काय लावलंय मध्ये? मग काय लावलंय मध्ये? तुळशी माता लावली आहे गाईज मध्ये. ओके. आणि दिदू तर आता सो गाईज, आता आम्ही मिसळ ऑर्डर केली आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो की इकडची मिसळ कशी असते. तसं तर चांगलीच असते. सो डॅडी काय ऑर्डर करायचं आहे? मिसळ ऑर्डर करायचे. ओके, मिसळ. जे लोक मिसळ घेतात हात वरती करा. ओके, तर सगळे मिसळ घेत आहे. मग आता मी ऑर्डर करू आणि मग मी तुम्हाला मिसळ आली तेव्हा आकारा. गाईज हे बघा किती मोठं हॉटेल आहे, किती लोक आले तिकडे. आणि जर तुम्ही नाशिक साईडला येतील तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. जो हॉटेलचं नाव आहे आकारा.
गाईस तुम्हाला एवढ्या गर्दीमधून अंदाजच आला असेल की किती चांगलं हॉटेल आहे. आणि आता आपला मिसळ येऊन गेलोय. सो आता आपण स्टार्ट करू खाणं. मी मिसळ मम्मीच्या इथे खाल्लेली पण मला खूप तिखट झालेली. सो मी लोणीस पण ऑर्डर केलं. आता ते मी खातो आणि मी तुम्हाला सांगतो कसं. चांगलं आहे, स्पंजी आहे आणि चटणी पण चांगली आहे. मला तर आवडलं आहे. विधान. सो गाईज आता आमचं जेवण झालं आहे आणि आता मम्मी पप्पांनी इकडची मिसळ खाल्ली. मी नाही खाल्ली पण मिसळ खूप छान होती. मी डोसा खाल्ला. इकडचं खूप काय म्हणतात मिसळ चांगली होती. इकडचं जेवण खूप चांगलं होतं बेसिकली. आणि इकडचं लोकेशन काय जबरदस्त. व्ह्यू बघा तुम्ही दूर दूरपर्यंत झालं. आणि इकडे गार्डन पण आहे खेळायला. खूप फायदेमंद आहे. आता हे बघा आता काय माझ्यावर बघा. मी तिकडे इकडे वरती जाऊन तिकडे जाऊन साईडवर येतो. गाडी तुम्ही तिकडे लाईटची खूप स्पीड आहे आणि गाडी बघा. तो गाईस आता आपण परत इकडून आपला प्रवास सुरू करू. आई खिडकी गाईस गाईस. गाईस आम्ही अजून एक छोटासा ब्रेक घेतला आहे. आता पंकज अंकल, ध्रुवा, अश्विनी आंटी, अक्षित पण म्हणजे ते तर येणारच होते. पण मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही या हॉटेल आहे जे की सुखसागर इकडं नाही सॉरी हे जे की सुखसागर. तर आम्ही तिकडे थांबणार. पंकज अंकल ते आमच्याशी थोडे मागे आहेत. मग ते आता येतील. मग आम्ही तोपर्यंत इकडं वेट करू. मग आम्ही सोबत खाऊ. आता सगळे उतरून गेले आहेत. आता आम्ही गाडी पार करत आहोत. हाय डिडू, कसं झालं तुझं ट्रिप? कसं बसलेली तू? बेकार होऊ नये गाईज. मी तुम्हाला आता भेटतो ध्रुवा ते आलं. गाईज जसं की मी तुम्हाला बोललेलं ध्रुवा, अश्विनी आंटी, पंकज अंकल आणि यक्षित येणार आहे. आता ते आले आहे. हॅलो. यक्षित आणि पंकज अंकल कुठे? अच्छा. सो आता मग आपण आपलं जेवण स्टार्ट करू. गाईज आता आम्ही आलो आहोत घरी आणि आम्ही थोडं थकलेलो. मग आम्ही थोडं फ्रेश झालो आणि मग आम्ही आता खात आहोत बिर्याणी. ही शिरपूरची फेमस बिर्याणी आहे. आम्हाला तर खूप आवडली ही बिर्याणी. सो हे गाईज गुड मॉर्निंग अँड इट्स नेक्स्ट डे. आणि गाईज आज आहे आबांची ॲनिव्हर्सरी. सो ॲक्च्युली काय झालं आम्ही रात्री सेलिब्रेट नाही करू शकलो कारण की आम्ही खूप थकलेलो. सो पण मग मला रात्री जाग आलेली म्हणजे समथिंग अराउंड 5. हा म्हणजे अर्ली मॉर्निंग तुम्ही बोलू शकता. ज्या टायमिंगला आम्ही उठलेलो काय बोलतं ज्या टायमिंगला आम्ही उठलेलो काल सॅटर्डेला जेव्हा आम्ही निघालेलो. मग 5 o'clockला आम्ही उठलो. मी आयाबांना विश केलं हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. आणि मग ते झोपून गेले. ते कशाने तरी उठलेले काय थिंक आय डोंट नो ब्लँकेट्स कशा तरी काय तरी कशाला तरी उठलेले. तर म्हणजे उठलेले इन द सेन्स असं आता उठलेले इन द सेन्स आता कसं सांगू मी म्हणजे जसं बसलेले असं बेडवरच होते म्हणजे गादीवरच होते ते. पण मग असं झोपलेले म्हणजे उठलेले असं बसलेले असं झोपलेले नाही. मग आम्ही विश केलं त्यांना आणि मग परत झोपून गेलो. सो आता वाजले आहेत सकाळचे 9:15.
मी तर 7 वाजेला उठून गेलेलो. मग बोर होत होतो, थोडं मोबाईल बघितला. ध्रुव आणि मी काहीतरी खेळत बसलेलो, रिडल्स विचारत होतो, झोका 50-50 टाइम्स करत होतो. पण मग मी मस्करीत तिला नाही दिलं ना, मग ती लागत म्हणजे थोडीशी बुरा मारून गेलेली ती. हां काय बेटा, हे बघा काय चालत होते, शांत होते नाही. अच्छा थांब 2 मिनिट्स. ध्रुवाला थोडा राग आलेला, ध्रुवाला थोडा राग आलेला, मध्ये थोडंसं बोलत नव्हती. मग ती आता गेली आंघोळीला. मग त्याच्यानंतर मग मी जातो आणि मग आपल्याला आय थिंक सो नॉट शुअर तेजल मावशीकडे पण जायचं आहे. मम्मा आपल्याला तेजल मावशीकडे पण जायचं ना. हां आपल्याला तेजल मावशीकडे पण जायचं. सो मी तुम्हाला भेटतो आंघोळीनंतर. काय आता माझी आंघोळ झाली आहे. मी हा ड्रेस घातला आहे. आता मी थोडंसे कार्टून बघणार आहे. हा झाला तर आपण लॉक मी इकडून बघू. मग आता आम्ही थोडं कार्टून बघू, दोघं मिळून. शिनचॅन बघू शकतो, नाही तर डोरेमॉन. दिदूचा मूड खराब आहे, कोणाचा तरी कॉल आला. मग आता मी टी व्ही ऑन करतो, तुम्हाला दाखवायचं. माझा पोपट झाला, लाईटच नाही आहे. आणि चला आपण हे करू, आपण ते करू. सो गाईज आता संध्याकाळच्या वाजले आहेत 7 आणि आम्ही चाललो आहोत ट्री प्लांटेशनसाठी एका जागी, तर मला जागेचं नाव नाही माहिती. आणि आम्ही प्लॉट पण बघायला जाणार आहोत. आबांनी प्लॉट घेतला आहे. तुम्ही यूट्यूबवर मी एक पूजाचा ब्लॉग टाकलेला, म्हणजे ब्लॉग मिनी ब्लॉग शॉर्ट. मग तो काय बोलतात ते बघायला, किती कन्स्ट्रक्ट झालं आहे तिकडं. आम्ही एक घर बांधतो आहे, मग तिकडं ते किती कन्स्ट्रक्ट झालं ते बघायला जाऊ आपण. आता संध्याकाळच्या 7 वाजले. मग आईबांची ॲनिव्हर्सरी आहे. आणि गाईस मेन गोष्ट मी तुम्हाला सांगणं विसरलो, मी रात्री जागून आईबांना ते सरप्राईज नाही देऊ शकलो. पण मग मला रात्री 2 वाजता जाग आलेली आहे. आईबा जागत होते, त्या माहिती नाही कसे, पण मग ते जागत होते. ते पाणी पिण्यासाठी जास्त उठलेले. मग आता आम्ही चाललो ट्री प्लांटेशनला. मग तिकडूनच आम्ही जाऊ आपल्या हॉटेलला खायला. म्हणजे आज माझ्या 5 वाजता कार्यक्रम झाला असता, सांगितलं माझ्या दोन्ही गाड्या चालल्या गेल्या होत्या. तो एका त्या माणसाकडे एक होती, चालली गेली की मग मी चला म्हणतो पावसात गाडीच्या त्यानं मी एक तिसरी साईड निवडलेली आहे. या पोला सांगून देणार आहे जायचं माझ्याकडे हो काय करतो बेटा तुम्ही? दोघांचं चॅनल आहे, जर्नी विथ रिदान आणि ध्रुवा दिले सबस्क्रायबर वगैरे त्यांचे वेगवेगळे टॉपिक वरची बनवतात. माझे 200. इकडं खूप अंधेरा आहे आता. इकडं लाईट्स आहेत का? लाईट्स आहेत का इकडे? सोलर लाईट सर्व बसून चालू आहे इथं. हे दिसतं का इकडे? इकडे सोलर लाईट लावतात म्हणजे उन्हाने आपल्याला लाईट भेटेल. आणि आता आम्ही इकडं प्लांट डोनेट करणार आहोत. इकडचा रस्ता असा आहे बघा ना, उबर काबड आहे. हा पुढे चला, पुढे चला. ओके, इकडे प्लांट डोनेट लावायचं. ओके, ही आय थिंक सो शेत आहे. हे सगळे प्लांट लावलेले आहेत आपण. अच्छा, प्रत्येकांच्या वाढ बघ, हे दिसलं का तुला? हे बघ, हे प्रत्येकांच्या वाढ लावले. अच्छा, अंधेर आहे म्हणून ते व्यवस्थित दिसत नाहीये, नाही तर मग आपलं आता बघ ही लाईन बघ. आता हा हो ना, ही पूर्ण लाईन झाली काय बघ. आता एवढं झालंय, आता काय झालं 15 दिवस झाले लावायला. बरं 15 दिवस झाले फक्त लावायला. त्या झाडाला झालं 15 दिवस झाले फक्त. मारे झाड झालं बघा. लेट्स गो. आता आम्ही चालू आहोत, म्हणजे आता आम्ही आलोच आहोत सगळं. पण मग आता ह्या जागी ह्या जागी आपल्याला प्लांट लावायचं आहे. सॅपलिंग हे बघा इकडे, गड्डा
2 लावायचं आहे ना ध्रुव. हे बघा एक साप आहे असं लावायचं. हा लावायचा आहे. ओके हजार लोक बघतात हे. तुम्ही कुठल्या गावाचे काका? आम्ही नाशिकचे काका. अच्छा आणि तुम्ही ओके आणि तुम्ही मी शिरपूरच्या बोरखेडाच्या या इथं आहे ना, या इथं दैवडला एक आहे वर्ष ऑक्सिजन पार्क आहे. याला नाव आपण ते दिलेलं आहे. आणि इथं जवळजवळ 350 प्लॉट पडलेले आहेत. इतक्या लोकांना आपल्याला जवळजवळ माझ्या 10,000 लोकांची वस्ती होईल. बापरे. या लोकांना आपल्याला शुद्ध ऑक्सिजन द्यायचं आहे. हा शुद्ध ऑक्सिजन देण्यासाठी हे इथं प्रत्येकाच्या वाढदिवसाला झाड लावणं चालू आहे. अरे आता वा. तुम्ही आलेले आहेत ना, आता तुमच्या आजोबांचं काय आहे, आपलं मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि बरेच मंडळींचे वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपल्याला वृक्ष लावायचे आहे. आणि काय करणार आता? marriage anniversary. Guys, तुम्हाला माहिती आहे का त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आयाबांची जे 50th अॅनिव्हर्सरी असेल ते त्यांच्या शेतामध्ये सेलिब्रेट करतो. सो गाईज, जशा प्रकारे आम्ही हे झाड प्लांट केलं आहे, तर तुम्ही पण हे असं झाड प्लांट करा. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटते, आपल्याला सावली भेटते, त्याच्यामुळे पाऊस पडतो, ग्रीनरी मिळते, ग्रीनरी होते, अजून ते फ्रुट्स मिळतात, फळं, अजून असे भरपूर असे फायदे भरपूर एका प्लांट. फायदे आहेत झाडाचे. मग तुम्ही पण झाड प्लांट करा आणि तुमच्या सोसायटीमध्ये अशीच ग्रीनरी मेंटेन करा, वाढवत राहा. झाडे लावा, झाडे जगवा. गो ग्रीन गो प्लांट. हा परत भेटायला येऊ आपण. झाड मोठं झालं का बघायला यायचं. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड इट्स नेक्स्ट डे. आणि आम्ही आता झोपलेलो. मी काल रात्री खूप थकलेलो. मग आम्ही बाहेर हॉटेलमध्येच जेवण केलं आणि मग तिकडून आम्ही डायरेक्टली घरी आलो आणि घरी आलो लगेच झोपून गेलो. सो गाईज मी हा ब्लॉग इकडेच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला कळेल माझा नेक्स्ट ब्लॉग कधी येतोय. तब तक के लिए टेक केअर अँड बाय बाय.